हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा शेळके सुशी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे रविवार, मधले काही ब्लॉग माझं शूट झालेलं नाही आहे, त्याचं कारण पण ठीक आहे मला द्यायचं नाही, असो ठीक आहे। चला आता पटकन मी हाँ देती हूँ जल्दी देती हूँ, उसको चौकोस देना है जल्दी। दूध गरम करते आयुषला पटकन मी ते चौकोसची तयारी करते, कारण आता वाजले 9:15। रविवार असलं म्हटलं मी लेट उठली, थंड एकदम वातावरण आहे, भयंकर पाऊस आहे 2 दिवसापासून, त्याच्यामुळे मग म्हटली चला लेटच उठूया। आणि थोडंसं सर्दी वगैरे जाम झाली आहे, काल पण आम्ही फिरलो वगैरे पावसामध्ये दहीहंडी बघण्यासाठी, त्याच्यामुळे थोडंसं आधी फक्त जाम झालं सर्दीनी। आणि मग मी पण म्हटली चला ठीक आहे लेट उठूया वगैरे। आणि आज मी बनवते हे काय ते मेदूवडी। आता मेदूवडी गोल बनतायत की ते प्रॉपर मेदूवडी बनतायत की मला काही आयडिया नाही, कारण मी मेदूवडे पहिल्यांदा बनवते, त्याच्यामुळे बघू आता कसे होत आहेत काय, तुमच्यासोबत मला ते शेअर करायचे आहे। त्यासोबत सांबार आहे, चटणी आहे, आणि मग दुपारी बघू आता 9:30 वाजलेत, त्याच्यामुळे आमचं जेवण तेच होतं आहे की नाश्ता किती वाजता काय होतं आहे ते काही आयडिया नाही आहे। त्याच्यामुळे आज दिवसभर मी काय करते, कारण मी आज खूप गोष्टी ठरवल्या आहेत, आता त्या ठरल्याप्रमाणे होत आहेत, कितपत होत आहेत त्यासुद्धा तुम्हाला शेअर करायचे आहेत। आता बघू चला, आता पहिलं जे आहे ते तावरून घेऊ, त्याच्यानंतर काय काय करायचं ते डिसाईड। कारण ना एक वर्किंग मदर आहे, त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी संडेच्या आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात, त्याच्यामुळे आज मला थोडीफार क्लिनिंग करायची म्हणजे टीव्हीच्या खालचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये भरमसाठ गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे ज्या हव्यात त्या ठेवायच्या, ज्या नको आहेत त्या काढून ठेवायच्या, तर ते पूर्ण क्लीन करून मोकळं करायचं आहे। म्हणजे एक सिस्टमॅटिक ठेवायचं आहे की आयुषच्या स्कूलचे मटेरियल सगळ्या गोष्टी व्यवस्थित मला ऑर्गनाईज करून ठेवायचे आहेत, सगळं प्लॅन प्रॉपर करून ठेवायचे, कारण ती गोष्ट आणतो त्याच्यात कोंबून ठेवतो, त्याच्यामुळे स्पेस जात म्हणजे जो जागा असतो ना तो पूर्ण भरून जातो, आणि मग ते असं बघूनच असं वाटते काय म्हणजे बघूसच वाटत नाही की खोलून त्याच्यामध्ये की नेमकं काय असेल काय नाही। चला आता पटकन पहिला नाश्ता बनवून घेऊया, त्याच्यानंतर बाकीचं चालू। हा व्हिडिओ आहे गोपाल कलाचा, रविवार होता ना दुसऱ्या दिवशी, तर त्या दिवशीचा। शनिवारी मस्त फिरलो वगैरे, हांड्या वगैरे बघितल्या। माझ्यासमोरून ना प्रियदर्शनी इंदलकर गेलेलं, तर खूप भारी वाटलं माझ्यासाठी, एखादा सेलिब्रिटी समोर येणं आणि मी बघणं ना मला खूप वेगळं वाटतं। दीपकला काही नाही, कारण त्याच्या आजूबाजूनी ना प्रत्येक असे सेलिब्रिटी निघतात, जसे काही रोहित शर्मा, विराट कोहली, रितेश देशमुख, शाहिद कपूर, त्याला असं वाटतं की आजूबाजूला लोक जशी नॉर्मल जातात ना तशीच ती लोक वावरतात, त्याच्यामुळे त्याला काय असं वाटत नाही की सेलिब्रिटी आहे। तर मी रडू म्हणजे हे करून मी हट्टपणा करून त्याला म्हटले की मला बघायचं आहे, तिला बघायचं आहे, ती येणारच आहे, कारण खूप अनाऊन्समेंट करत होते की आता येतच आहे, ती थोड्या वेळातच येते, अर्धा तासातच येते, 15 मिनिटातच येते, असं करून मी हट्टपणा केला आणि तिथे राहिलीच। त्यानंतर मग आम्ही निघालो आणि मस्त आराम केला। दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि म्हटले आज मेदूवडे करायचे होते, घरी घेऊन जायचे होते, आमचं प्लॅन ठरलं होतं की मस्त सकाळी उठायचा, मेदूवडे करायचे, चटणी सांबार हे सगळं करायचं आणि मस्त घेऊन जायचं होतं, पण थोडंसं फिसकलं कारण मी सुद्धा लेट उठली, दीपकची थोडी तब्येत डाऊन त्याला वाटते, मग तो बोला की आपणच खाऊया, दुपारा झोपूया आणि मस्त निवांत, कारण त्याला नाईट शिफ्टला जायचं होतं। त्याने मस्त 2 दिवस मजा मारली, 2 दिवस त्याला सुट्टी होती, तरी पण त्याला वीक वाटत होतं, कारण मग आम्ही काल पावसात भिजलो होतो, त्याच्यामुळे तो बोला ठीक आहे असू दे काय हरकत नाही आहे। तर पटकन मी इथे वाटण तयार करून घेते। हे मी गुरुवारी मी रात्री भिजवलं होतं, त्यामध्ये ना मी जे इडलीसाठी आपण जे हे करतो ना त्या पद्धतीचंच होतं, फक्त याच्यामध्ये तांदूळ नव्हता, म्हणून मग मी काय केलं होतं की याच्यामध्ये ना एक मोठ्या अशा म्हणजे माझ्याकडे ज्या वाट्या होत्या ना त्याच्या 3 वाट्या मी उडदाची डाळ भिजत घातली होती, 2 चमचे मी तांदूळ घेतले होते, जे आपले बाळ चमचे असतात ना ते तांदूळ घेतले होते, आणि 2 चमचे त्याच्यामध्ये ना मी आपली ह्याची डाळ होती, मुगाची डाळ होती, ती सुद्धा ॲड केली, असं 3 प्रकारचं म्हणजे त्याच्यामध्ये मिश्रण आहे। मी बऱ्याच असे व्हिडिओ बघितले होते की त्याच्यामध्ये फक्त उडदाची डाळ घेतात, पण नाही, मी जी 3 चमचे उडदाची डाळ घेतली होती, म्हणजे 3 वाट्याची उडदाची डाळ घेतली होती, त्याच्यामध्ये 12 चमचे 2-2 ही घेतलं होतं मी मुगाची डाळ, आणि हे घेतलं होतं तांदूळ घेतले होते। सो तसं करून हे बॅटर मस्त तयार झालं होतं, त्याला छान फेटून घेतलं, छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, याच्यामध्ये मिरची असं बरंच काय टाकतात, खोबरे वगैरे, पण मी तसं काही टाकलं नाही, मी फक्त बारीक चिरून कढीपत्ता, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं होतं, मस्त मीठ वगैरे टाकून त्याला छान असं फ्लफी होईपर्यंत हलवलं, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक असं वेगळं तयार होऊन, आता मी एक्सप्लेन नाही करता येत मला, पण तसं असं फिरवलं ना की एक पीठ तयार होऊन जातं छानपैकी मेदूवड्याचं। तर मी ते करून बघितलं आणि ते पहिलं म्हटली चला थोडंसं आपण त्याला रेस्ट करायला ठेवूया, तर पटकन मी ते एका साईडला चटणी करून घेतली होती आणि सांबाराची जी फोडणी होती ती सुद्धा करून घेतली होती, सिंपल सांबार, त्याच्यामध्ये
मोहरीची आणि जे आपली मोठी मिरची असते लाल मिरची त्याची फोडणी देऊन मस्त असं सांबार तयार केला होता. आणि बघा पीठ माझं मस्त तयार झालं आहे, कारण तो एक छोटूसा मी गोळा घेतला आणि तो बघा पाण्यातून डायरेक्ट वरती आला. म्हणजे आपलं पीठ छान मस्त तयार झालं होतं. मला स्वतःवरती छान वाटतं आहे की मी सुगरण वगैरे नाही आहे, बट मी प्रयत्न करते थोड्या थोड्या गोष्टी शिकायच्या, माझ्या फॅमिलीला खाऊ घालायच्या आणि त्यामार्फत मी व्हिडिओमध्ये दाखवाव्या. तर खरंच खूप भारी वाटते. छान मध्ये गोळा करून, म्हणजे जे आपले प्रॉपर साऊथसारखे असतात ना मध्ये गोळा वगैरे करायचं, तसा प्रयत्न करते, पण तो फिसकत होता. आणि तिथे आय्यांशला मी ऑलरेडी चॉकोज वगैरे दिलं होतं. दीपकसुद्धा उठला होता, तुम्ही बघितलं, तर म्हटली चला करूया. आणि हा मस्त मेदूवडा झाला होता पहिल्यांदा. नंतर मी ट्राय केलं होतं की ह्याच्याने, पण नंतर माझं पीठ वाया जायला लागलं. म्हटले खेळत न बसल्यापेक्षा मी हातानेच करते. आणि हे सगळं करून झाल्याच्यानंतर मला आठवलं की कसे गोळे पाडायचे मी नेक्स्ट टाईम करेन तुमच्यासोबत, ते शेअर करेन. पण आता सध्या हातावरतीच करते आणि ते छान असे गोळे तयार होत आहेत. ते 4 मस्त झाले होते आणि बघू शकता मस्त झाले, एकदम छान झाले. मध्ये थोडंसं हाताला असं गोळा केला आणि ती बोटं थोडीशी अशी ओपन केली आणि खाल सोडून दिले, म्हणजे तेलात सोडून दिले तर तसं होल पडतो. हे मी बघितलं आहे. नेक्स्ट टाईम करेन ना तेव्हा तुमच्यासोबत नक्की मी हे करेन. छान त्याला शिजू दिला आणि मी ज्या पोर्शनमध्ये टाकलं होतं ना त्याच्या थोडं डबल झालं, म्हणजे छान फुगून आलं होतं. तर थोडे गोळे केले आणि थोडे असे व्यवस्थित केले होते. तोपर्यंत म्हटले जे व्यवस्थित आहेत तर ते दोघांनी मी खाऊ घालते. तर त्याला म्हटली तुझ्यासाठी चटणी, सांभर आणि ॲक्च्युली रस्सम बनवण्याचा माझा आज बेत होता, पण रस्समसाठी जो एक वाटण तयार करायचं असतं ना ते माझं राहिलं होतं गडबडीत. म्हणजे जाऊ दे सांबारच करूया, आपल्याला जे जमतं तेच करूया म्हणून पटकन सांबार करून घेतला. आणि पप्पानी घेतलंय आणि मला एवढंसं दिलं, असं होणार म्हणजे होणारच. तर मग तो मला सगळं पाहिजे, मला सांबार पण पाहिजे, मला चटणी पण पाहिजे. आणि डॅडीला कसं ते गोल गोल व्यवस्थित दिलं ना, कारण आय्यांचं पण लक्ष प्रॉपर आहे, त्याला प्रॉपर असं ते मध्ये होलवाले असतात ना वेदोडे, ते पाहिजे होते. तर मी काय म्हणाली की हे डॅडीला घेऊन जा आणि डॅडीकडेच आहे ते तू घे. तर तो हट्टपणा करायला लागला होता आणि मी म्हटली नको. तरी दीपक म्हणतो अरे तुझं हे तर अजिबात चिडायला लागला. मग दोघांच्या प्लेट एक्सचेंज करून घेतल्या, तेव्हा तो एकदम छान खुश झाला होता. दोघांचं पोट भरलं होतं मस्तपैकी. आणि म्हणते चला माझ्यासाठी करूया. आणि नंतर मला एक ट्रिक कळाली की आपला जो चमचा असतो ना त्याला छान पाण्यात बुडून घ्यायचं, त्याच्यावरती ते पीठ ठेवायचं आणि मध्ये होल करून मस्त करून घ्यायचं. आणि बघू छान झालं होतं, म्हणजे पीठ आहे ते वेस्टेज वगैरे जात नाही. मस्त चमच्याच्या मार्फत केलं ना तर बघा असं पाण्यात पहिला बुडून घेतलं होतं, त्याच्यामध्ये गोळा ठेवला, मध्ये होल केला आणि छान फ्राय करून घेतलं होतं. म्हणजे अलगद पाण्यात सोडायचं. एका ह्याच्यामध्ये एकदा 4 काढले ना तर एकदम छान होऊन जातं. तर त्या दोघांसुद्धा दिलं होतं आणि मला म्हणाला की तू पण गरम गरम खा. आणि मला काही चटणी वगैरे नको होती, कारण खोबरं माझ्याकडे थोडंसं असं, म्हणली चला मी सांबारसोबत खाऊया. आणि एवढं भारी झालं होतं गरम गरम वड्याने सांबार, कसलं भारी झालं होतं. त्यानंतर मग दुपारी आम्ही आराम केला होता आणि माझा विचार करायचा होता की हे साफ करायचं, पण तो बोलतात ना दीपकची थोडी तब्येत डाऊन झाली आणि मग घरातली वगैरे कामं पण बरीच सारी होती. तर मी पूर्ण व्हिडिओ स्किप केला होता. आणि हा आहे म्हणजे सोमवारचा, म्हणजे आजचा व्हिडिओ आहे हो. तर म्हणजे चला थोडंफार क्लिनिंग करूया. तसे ऑफिसमध्ये सँडविच वगैरे मागवलं होतं, कारण आमच्या ऑफिसमध्ये सगळं आमचं जे काही आमचं ऑफिस वगैरे तयार झालं होतं त्याच्यामुळे एक सेलिब्रेशन म्हणून सँडविच मागवलं होतं. ते छान खाल्लं, माझं पोट पूर्ण भरलेलं होतं. मग आली मस्त घरी फक्त गोडी डाळ केली, भात केला आणि चण्याचं पोळे दोघांसाठी केलं. आणि घरामध्ये ना जेवढा स्टोरेज मिळेल ना तेवढं सामान आतमध्ये कोंबलं जातं, एवढं कोंबलं जातं ना की कुठे जागा बघायची नाही असं. आणि मी लक्ष देत नाही, असं काही सणसूद असेल, दिवाळी असेल तर हे सगळं बाहेर काढून हे करते. पण बघा त्याच्यामध्ये मला ग्लासं निघत आहेत, प्लेट्स निघत आहेत. गेल्या दिवाळीमध्ये आणलेले दिवे दीपकला ॲज अ गिफ्ट म्हणून मिळालेलं, ते सुद्धा तसेच ठेवले होते. त्याच्यामुळे मला काढायला अजिबात वेळ नाही. आताही सुद्धा मी काढते ना तर ते फक्त पुसून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये अनवॉन्टेड गोष्टी वगैरे काढत नाही, कारण माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही आहे. आत्ता कुठेही मी तापातून बाहेर पडलेली आणि पुन्हा जर मला तापसरी घेऊन राहिलं तर माझं सणसूद सगळं माझं राहून जाईल. बघा मध्ये आय्यांश बघा काय करतोय असो, त्याला त्याची बंदूक घेऊन जायचं आहे. बंदुकीसाठी तो एवढा आटापिटा करत आला. आणि बंदूक बघा केवढीशी एकदम छोटूशी त्याची बंदूक, म्हणजे एका बोटा एवढी बंदूक होती त्याच्यासाठी तो किती आटापिटा करत आला होता. बघा मम्मा मला ही त्याच्या हातातली जी दिसते ना ती बंदूक आहे त्याची. आणि मला म्हणतो की मम्मा मी तुला शूट करतो म्हणून, तू उठू नकोस असं करते. काय त्याचा नेम चालेल ना, आणि काय कोणत्या क्षणाला काय बोलला कळणार पण नाही, असं तो त्याचा खेळतोय. मी पटापट करून घेते चला. आणि दीपक पण तिथे बसला होता. आणि आता हे डबे मला ना गेल्या वर्षी दिवाळीत गिफ्ट मिळाले होते, तर त्याच्यामध्ये मला रांगोळी वगैरे भरून ठेवायची त्याच्यामध्ये, तर ते सुद्धा करायचं आहे.
सगळं मी तसंच ठेवते. फक्त थोडं थोडं जे नको वाटतात ना गोष्टी काढून ठेवते. नाही तर ह्या सगळ्या ज्या दिसत आहेत ना ते असा एक डब्बा मला अजून आणायचा आहे. म्हणजे त्या पिशव्यांचं ना ते हे नको मग म्हणजे असं झंझटमारी नको. पिशव्यामध्ये हे बांधा, पोटल्या करा छोट्या छोट्या, तसं नको. डब्यांमध्ये केलं तर नेमकेच काहीतरी 8 कलर घ्यायचे, एक व्हाईट कलर, बस तेवढंच काहीतरी. आपली काही एवढी मोठी अशी रांगोळी वगैरे नसते, एकदम साधीसुधी काढायची, पण घरामध्ये एकदम बोचकं नको करायला. आणि स्टोरेज मिळते म्हणून सगळं भरमसाठ खोचून ठेवा किंवा आतमध्ये बोचून ठेवा असं वगैरे अजिबात करायचं नव्हतं. तरी पण मी फक्त वस्तू काढते, कारण मला नेमक्या माहिती आहेत कोणत्या गोष्टी आहेत नाही आहेत. आणि बघा हे पण सगळं दिवाळीचंच आहे. मार्गशीर्ष महिन्याचं जे काही साहित्य असतं ते सुद्धा तसंच ठेवलेलं आहे. बरंच सारं आहे, फक्त आतून मला काढायचं आहे आणि छानपैकी पुसून घ्यायचे आहेत. माझ्याकडे बरण्या प्रचंड आहेत. किचनमध्ये पण एवढ्या बरण्या झालेत की काय तुम्हाला सांगू. काढून मला ना नवीन त्याच्या म्हणजे हे करायच्या रिप्लेस करायला वेळच मिळत नाही. खूप जुने आहेत. मी करेन आता एक दिवाळीच्या आसपास मी करायचा प्रयत्न करेन की बाबा व्यवस्थित माझं किचन पण व्यवस्थित असेल आणि ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या काढायचा प्रयत्न करेन. खूप जुने आहेत, तसं सहसा मी एवढा काही खर्च करणार नाही आहे. पण मला ज्या ज्या गोष्टी वाटेल की हे नको म्हणून जुनं झालं आहे किंवा खराब वाटतं आहे तर आपण काढून टाकूया. बरेच वर्षाचं प्लास्टिक आहे, हे सगळं मला काढायचं. आणि घरात मला ना जास्त असं पसारा करून ठेवायचं नाही. कुठे मला एक रविवार भेटतो आणि सगळं क्लिनिंग जर करत बसली तर मी स्वतःला कधी वेळ देणार, स्वतःला कधी आराम देणार, हे सगळं माझ्या डोक्यात चालू असतं. ह्या कॉफीच्या वगैरे सगळ्या भरण्या आहेत माझ्या जुन्या ऑफिसमधून मी घेतल्या, त्याला जवळपास 5 वर्ष होतील तरी मी त्या वापरलेल्या नाही आहेत. तरी पण बघा काही ना काही ना भेटते ना त्या पिशवीत मी गुंडाळून ठेवते. हे टोस्टर आहे, टोस्टर माझ्या कामी येतं कधीतरी सँडविच वगैरे बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये तिथेच ठेवले. एक साईडला आहेत आयन्सचे बुक्स आणि एक साईडला आहे की एक साईडला आहेत आमचे बुक्स वगैरे. मी पण वगैरे बुक्स म्हणजे जुनीचे वगैरे होती गोष्टींची तीसुद्धा आहेत. तर काय काय आहे ते करून घेते मी. आणि वरून म्हटली चला आपण छान क्लीन करून घेऊया. मग ते पिशव्या वगैरे होत्या त्या एकत्र केल्या आणि त्या जागच्या जागेवर ठेवल्या, कारण डीमार्टला वगैरे जायची ना त्या पिशव्या मला लागायच्या आणि शोधाशोध व्हायचं. त्याच्यामुळे जेव्हा वस्तू हवी असते ना तेव्हा ती मिळायची नाही आणि मग नको तेव्हा मग आपल्याला इकडे तिकडे दिसून जातात. म्हणून मग त्यासुद्धा जरा छानपैकी घडी करून ठेवल्या. एवढा मी सामान काढलं आहे फेकण्यासाठी, बरंच वर्षापूर्वीचं आहे ते. आपलं आत्ता त्याचा उपयोग होईल, आत्ता उपयोग होईल वगैरे ते करायचं आहे. टी व्ही बेस माझा प्रचंड जुनं आहे, पण आता विचार करते की पुढच्या वर्षी IKEAमधून खरेदी करायचा. पण आता सध्या नाही, 1-1.5 वर्ष स्टेबल होऊ दे. घर घेतलं आहे, घरावरती पण खूप मोठा फायनान्स आहे, त्याच्यामुळे आता कुठलीही गोष्ट खरेदीचा अजिबात विचार करायचा नाही आहे. त्याच्यात छान मस्त राहायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, देवाच्या कृपेने खूप साऱ्या गोष्टी आहेत घरामध्ये आणि छान वावरायला मिळतं आहे. आणि तर बघा सगळं वरचं वगैरे छान मी पुसून वगैरे घेतलं होतं. टेबल पण छोटं आहे, मग बरं पडतं, मोजक्याच गोष्टी ठेवायला मिळतात आणि एवढं जास्त घाण वगैरे होत नाही, पसारा वगैरे होत नाही. त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं ह्याच्यामध्येच व्यवस्थित मेंटेन करायला मिळतं. तसंही माझं घर प्रचंड मोठं आहे, पण मी त्याच्यामध्ये असं भरमसाठ काही गोष्टी ठेवल्या नाहीत ना, म्हणून मला बऱ्यापैकी मेंटेन करायला मिळतं. आणि कुठे हो एक दिवस मिळतो, त्याच्यामध्ये जर मी हे सगळं पूसपास वगैरे करत बसले तर मी कधी आराम करणार, मी कधी आठवड्याभराच्या प्रिपरेशन म्हणजे आठवड्याभराच्या गोष्टी ज्या असतात ना त्याचं प्रिपेअर करणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी दमायला लागतं. आणि जसं बोलतात ना एक आपल्यावरती प्रेशर असतं, एक कामाचं एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, त्याच्यामुळे आपण थोडं घराकडे म्हणजे दुर्लक्ष होऊन जातं. कारण मग आता यश पण हळूहळू मोठा होत चालला आहे, त्याच्याही म्हणजे त्याच्या प्रती त्याचा अभ्यास आहे, या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्याही वेळेतच. चला आता थोडीफार माझी क्लिनिंग झालेली आहे आणि आता गणपती बाप्पा येत आहेत, त्याच्यामुळे आपली घरातली साफसफाई सगळं बरंच काही नको त्या गोष्टी आपण काढत राहतो घरामध्ये. आणि माझं पण बरंच बाकी, पण मागचे काही 2 आठवडे होते ना पूर्ण आजारपणामध्ये गेलेत. आणि आम्ही जॉबला आमचं कंटिन्यू चालू होतं, कारण जॉबला दांड्या वगैरे मारून चालणार नव्हतं, म्हणून मी माझे व्हिडिओ थांबवले होते. आता मी बऱ्यापैकी झालेली आहे, गोळ्या वगैरे म्हणजे चालू आहेत, पण म्हटली चला उद्या हरतालिका आहेत तर थोडंफार करूया. तर उद्या पण माझं क्लिनिंग थोडंसं होईल, घर वगैरे मी झाडेन. आणि मला किचन क्लीन करायचं आहे, महत्त्वाचं म्हणजे माझं किचन क्लीन करायचं आहे, ते बाकी होतं. आणि मी 1 आठवड्यापूर्वी व्हिडिओ शूट केला होता, तो माझा एडिट वगैरे काहीच झालं नाही, काहीच नाही. मी मिनी व्लॉगसुद्धा माझं एकदम गॅपनेस दिले होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि आम्हाला जॉबमध्ये म्हणजे असं गॅप वगैरे किंवा सुट्टी वगैरे मारायची नाही आहे, कारण बऱ्याचदा लोकांना माहिती आहे की कधी काय झालं म्हणजे काही अचानक आयेशला मला वेळ द्यायचा असेल किंवा त्याला त्याच्यासाठी सुट्टी हवी असेल तर मग थोडं कठीण होऊन जातं. म्हणून मी माझ्या सुट्ट्या मी खूप अवॉइड करते. मध्ये 1-2 वेळा झाली होती, म्हणून मी आता घेतली नाही आहे.
आणि खूप जणींना त्या मेदूवड्याची रेसिपी मागतात. मी पण पहिल्यांदा केली. माझ्याकडनं बऱ्याच जरा अशा गोष्टी होत्या जेव्हा पहिल्यांदा करते ना खूप छान होतात आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या अजिबात होते, ते बिघडतात. त्याच्यामुळे मी सेकंड टाईमचा पण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता लवकर नाही करणार कारण सध्या घसाचा वगैरे त्रास चालू आहे, खोकला चालू आहे, तेलकट वगैरे सगळं अवॉइड करते, त्याच्यामुळे लवकर नाही. पण हा 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा ट्राय करीन. कारण माझ्या बाबतीत होतं की पहिल्यांदा चांगली गोष्ट होते आणि दुसऱ्यांदा ती चांगली गोष्ट होत नाही, म्हणजे तो पदार्थ होत नाही. तर त्याच्यामुळे तर असो मी पण खूप सारे व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती की कसं होईल काय होईल, कारण मी भरपूर वेळा माझे डोसा इडली हेच दाखवते आणि मी ह्याच्यातच एक्सपर्ट आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी पटकन होतात आणि आयुषला प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे मला वाटतं मी दुसरा पदार्थ करण्यात माझा वेळ घालवत नाही आणि त्या खर्चिकसुद्धा होऊन जातात. आणि हे जरा बऱ्यापैकी वाटलं मला की चला करूया आणि ते खूप छान झालं होतं, खूप छान झालं होतं. तर त्याचा व्हिडिओ एडिट करायचं सगळंच राहून गेलं होतं. मागचे 2 आठवडे प्रचंड विचित्र गेले होते, प्रचंड. असो ठीक आहे, माझे व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू करते मी. सो आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल माझे व्हिडिओ बघते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा. चलो बाय.